तर टरबूज कलिंगड आहे 2-4 दिवसाच्या नंतर बीट आलं, मर आलं, एकदम 4 दिवसात माझा प्लॉट गेला, असं समस्या झाल्या ना आपल्याकडे सगळ्याकडे, बरोबर आहे? अजून काय समस्या झाली सर? बड़े सर और क्या दिक्कत हो गई? नहीं आप बोलो, वो उनके खेत में क्या नहीं, आपके खेत में क्या हुआ है वो बोलो बस। हाँ, गन्ने में काजड़ी हो रहा है, तो रोग आ रहा है ऐसा, तो गन्ना पहले 10 हर साल 10-20 टन कम आते थे पहले, जो हम एक बार लगाने के बाद 3-4 साल लगाते थे, अभी वो गन्ने का भी वो प्रॉब्लम हो गया है। अभी यहाँ पर गन्ना किसान कितने हैं? थोड़ा हाथ ऊपर करो, गन्ना किसान पूरा हाथ ऊपर करो। 1 2 3 4 और इधर 5 और 6 किसान है। और तरकारी किसान कितने हैं? तरकारी किसान बहुत, कोई भी तरकारी मिर्ची हो लगाता है ऐसे कुछ तरकारी किसान, हाथ वर करा मामा बस, तरकारी है। और कितना इधर? ठीक है। तो अभी देखिए, अभी माने सर, अभी जो अपने समस्या हो गए, सबका खेत का खर्चा बढ़ गया, बराबर है? खेत का खर्चा बढ़ गया ना, मजदूरी पहले कम थी या बढ़ गई? हाँ, बढ़ गई ना। डीएपी का थैला हमारे पिताजी के पास लेके जाते थे 400 रुपए थैला, अभी जो लेके जा रहे लोग 1400 रुपए से 1500 जा रहे, बराबर है ना? सभी खर्चा बढ़ गया, लेबर खर्च हो गया, मगर अपना भाव बढ़ गया क्या किसानों का? ऐसा हो गया। और उत्पादन बढ़ गया क्या? उस हिसाब से खर्चा बढ़ना तो उत्पादन भी बढ़ना पड़ेगा ना, उसका रेट भी बढ़ गया क्या? ये भी समस्या हो गई। कीड़ों की समस्या ज्यादा हो गई ना, अभी थोड़े दिन हो गए कीड़ा कम हो गया मगर रोग ज्यादा आ रहा है, बराबर है? रोग ज्यादा आ रहा है ना। ये सभी समस्या कब से चालू हुई अपने हिंदुस्तान में? तो ये सभी समस्या 1968 से चालू हो गई। 1968 पासून हे सगळे समस्या चालू झाली। कारण का 1968 च्या अगोदर जे तो वडीलधारी माणसं आहे, आपण शेती कुठे करत होतो? जमिनीत करत होतो अगोदर, बराबर? प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरात जनावर होते आणि त्याचं उकंड्याचं गवर किंवा सडम घालायचं किंवा राखून ठेवायचं राहणं, किंवा हे ज्वारीला अजून ज्वारी अळी काही निघते देऊ, ते रब्बीला ज्वारीला रान आपण राखून ठेवलो, मग हे आपण सगळेजण करत होतो, बरोबर आहे? परंतु आता सध्या काय, 1968 च्या नंतर कसं शेती चालू झाली, हळूहळू केमिकल येत गेले। कारण काय, आता हे उदाहरणार्थ हे आपल्या 1 एकरची शेती आहे, किती? 1 एकरची शेती आहे। मग आता शेतीमध्ये आपण काय करतो? रोप तर लावतो किंवा बी तर पेरणी करतो, बरोबर? रोप तर लावतो नाहीतर बी तर पेरणी करतो। मग केल्यानंतर पहिले त्याची वाढ कुठे होते? जमिनीमध्ये, बरोबर? हे जे मुळ्याचं आणि हे पानाचं, हे असे तसे 2 प्रकारचे मुळ्या त्याला चालू होतात। एक जे मूळ आहे त्याला आपण काय म्हणतो? पांढरे मूळ, बरोबर? आणि ते दुसरी जे लांब मुळ्या राहतात, ते लांब मुळ्या कोणासाठी? तर झाड ग्रीप धरण्यासाठी, म्हणजे झाड हाईट किती जावं त्याला पकडण्यासाठी ते लांब मुळ्या। मग एका झाडाच्या हे बाजूला तुमचं पिंपळाचं झाड आहे, ह्याचं कितीही उंच जाऊ शकते, त्याचं काही घेणं देणं नाही। परंतु आपल्याला जे आपण शेती करतो, शेती करत असताना आपल्याला ह्या मुळ्याचे संबंध नाही, आपल्याला मुळ्याचे संबंध कोणतं आहे? तर हे पांढऱ्या मुळ्याचे, हे साईडचे पांढरे छोटे छोटे जे मुळ्या राहतात ना, त्या मुळ्याचे, कारण हेच अन्न पाणी जमिनीला वर घेऊन देतात। मग आता हे किती इंचापर्यंत राहू सायंटिफिकली, वैज्ञानिक दृष्टिकोनाकडून? तर हे 6 इंचापर्यंत राहू। किती? 6 इंचापर्यंत। परंतु आता 6 इंचापर्यंत आपल्या सगळ्यांची शेती आपण जे करलो आहोत, तर हे पांढऱ्या मुळ्या चाललेत का? हे पहिलं प्रश्न शेतकऱ्याला। चाल नाही तर किती चालले साधारणतः? तर 1.5 इंच। आणि बाकीचे जे 4.5 इंच जे आहे जमीन, ते का झाली? तर इथं बंद झालेली, म्हणजे थोडक्यात सिमेंट झालेली आहे, सिमेंट टाईप, म्हणजे हार्ड झालेली का? जर आपण 1968 नंतर आपण कसं शेती चालू केलं? ग्रीन रेव्होल्यूशन, हरित क्रांती भारतात आली। काय हरित क्रांती? का बरं आली हरित क्रांती?
तर भारत 1947 ला स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये लोकसंख्या अपाट वाढू लागली आणि तेव्हा भारताची जी जमीन होती ना सगळी चालू नव्हती. आपल्या घरात 10 एकर जमीन असं तर आपण कास किती करत होतो, 2 एकर 3 एकर करत होतो, बाकीचे जनावरांसाठी ठेवत होतो, बरोबर. आता आमच्या वडिलांचे आमचे वडील काका एकत्र असताना 90 एकर जमीन